मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. बुरखा हा शब्द उच्चारला की एका विशेष धर्मीयांकडे आपसूक बोट दाखवलं जातं. जोवर बुरखा हे फक्त वस्त्र म्हणून दाखवलं जातं तोवर हे ठीक असतं, पण बरेचदा या बुरख्याशी धर्माचा काही संबंध नसतो. कुठे भावनेचा बुरखा असतो, कुठे कैवाराचा बुरखा पांघरला जातो, कुठे खोट्या संवेदना बुरखा बनतात आणि अशा रीतीने बुरखा बदनाम होतो. कारण असतं राजकारण. आजही बुरखा चर्चेत आलाय. भायखळा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या आणि इथल्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं. याच भायखळा लोकसभेमध्ये इथल्या मतदारांनी यामिनी जाधवांना आसमान दाखवलं होतं लोकसभेला. मात्र झालं गेलं विसरून जायचं असतं असं सांगत लोकसभेला विसरून गेलेल्या या समाजाला यामिनी जाधवांनी पुन्हा साथ घातली आहे. पण एकीकडे महायुतीतलं हे बुरखा वाटप सुरू असताना तिकडे भाजपचे नितेश राणे मात्र मुस्लिम समाजाला हिसका दाखवण्याची भाषा करताना दिसून आले. मुस्लिम समाजाशी कुठलाही व्यवहार करू नका, त्यांना खिंडीत गाठा वगैरे आक्रमक वक्तव्य नितेश राणेंची समोर आलेत आणि त्यामुळे महायुतीच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भूमिका सॉफ्ट करण्याचे धडे कदाचित शिवसेनेने घेतलेले दिसतायत, तर दुसरीकडे नितेश राणेंची वक्तव्य या प्रयत्नावर पाणी फेरताना दिसतात. आणि त्यापुढची कडी म्हणजे परस्पर विरोधी टोकाची भूमिका मांडणारे हे दोन पक्ष सत्तेत एकत्र आहेत. या सगळ्या प्रकाराला काय म्हणावं? बुरख्याआड मतांचा बाजार सुरू आहे का? या मतांच्या बाजारात मक्तेदारी नेमकी कुणाची? एकीकडे ध्रुवीकरणाचे फासे आणि दुसरीकडे प्रेमाचे उसासे. भूमिका नेमकी समजायची कोणती? लोकसभेला दणका बसलाय, त्यामुळे विधानसभेला बुरखा पांघरला जातोय का? नेमके काय अर्थ लावायचे या प्रकारांचे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. काय वाढवायचे आपल्याला या हिरव्या सापांना? हे आपले कधीच होणार नाही, ते लक्षात ठेवा. आपके किसी के ऊपर कोई मेरी नाराजगी नहीं है. आणि याच संदर्भात आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिल्पा बोडके आणि MIMचे इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नितेश राणेंची कशी वक्तव्य आहेत, आज यामिनी जाधव नेमक्या काय म्हणालेल्या आहेत हे ऐकूया. त्याच्यामधला विरोधाभास पहिला जाणून घेऊया आणि त्यानंतर चर्चेकडे वळूया. यामिनी जाधव को ख्याल आया, मैं आपके किसी के ऊपर कोई मेरी नाराजगी नहीं है, क्योंकि जो बीता हुआ पल है वो चला जाता है और उसमें जीने में यामिनी लोगों को आने वाली पल की तरफ देखना बहुत जरूरी है. अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमा खूबसूरत नवाजी है. चेहरा नहीं, ये जो सर है ना, इसके अंदर मुट्ठी जैसा क्या बोलते हैं, मुट्ठी जैसे है ना. तो ये सिर्फ अल्लाह ने डाला नहीं है, इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी है. यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंशीच झाला पाहिजे, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं आहे. नाही वाढवायचे आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण हे आपले कधीच होणार नाही, ते लक्षात ठेवा. अहो, त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू त्यांच्यासाठी या तर काफिर असतो, या तर त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका. हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे. त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जाहीन आहात, हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे. बोलवा त्यांच्या कुठल्याही मौलवीला, बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का. तो नाही बोलू शकणार माझ्यासमोर, कारण ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे. सुरुवातीला मी जाईन इम्तियाज जलील यांच्याकडून. इम्तियाजजी, एकीकडे मुस्लिम समाजाचा कैवार घेतला जातोय, झालं गेलं विसरून जाऊया वगैरे अशी भाषा केली जाते, आणि दुसरीकडे मुस्लिम समाजाला खिंडीत गाठण्याची भाषा होते, आणि त्याच्या पुढची कडी म्हणजे अशी वक्तव्य करणारे हे दोन जण सत्तेत एकत्र आहेत. कसं बघता या सगळ्याकडे? नाही, एक तर हे आहे की मी ओपन चॅलेंज करतो हे जे नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सोडलेले आहे की तू कुठेही जाऊन कशा प्रकारे तुला भुकायचं आहे ते तू भुकत राहा, ते अशा प्रकारचे लोकांना
मी एक प्रश्न विचारतो की हे जे बोलत आहे की इस्लाम धर्मामध्ये हे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, किती वाचन त्यांनी केलेले आहे इस्लाम धर्माच्या बाबतीत? आज सौदी अरेबिया सारख्या कंट्रीमध्ये, आज दुबई सारख्या कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये किती नॉन मुस्लिम लोकांना तिथे रोजगारासाठी, नोकरीसाठी संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे का की कुराणमध्ये हे लिहिलेलं आहे? कुठे लिहिलेलं आहे हे दाखवा तुम्ही. काहीतरी कुठून ऐकून, म्हणजे हे सर्व व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे छात्र आहे आणि हे सारखे घाणेरडी प्रवृत्तीचे जे नितेश राणे सारखे लोक आहे, त्यांचं काम काय आहे की स्टेजवर जाऊन आपल्या धर्मामध्ये चांगलं काय आहे हे सांगण्याच्या ऐवजी दुसऱ्या धर्मामध्ये काय लिहिलेलं आहे. आता मी ओपन चॅलेंज करतो की तुम्ही दाखवा कुठे काय लिहिलेलं आहे जे तुम्ही या भाषणामध्ये बोललेले आहे. आता तुम्ही बघा की हे रामगिरी नावाचा एक महाराज म्हणणारा माणूस ते इस्लाम धर्माच्या बाबतीत प्रवचनामध्ये बोलतो. अरे तुमच्या धर्मामध्ये काय चांगलं आहे, मनुष्य म्हणून कसं जगायचं आहे याच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या धर्माचा पोस्टमॉर्टम करण्यास सुरुवात करतं. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन त्याची पीठ राखण करून हे सांगतात की तुमच्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. मग कोणत्या पोलीसवाल्याची हिंमत होणार? मग अशा प्रवृत्तीचे जे लोक आहे, राणे सारखे असू द्या, तर त्यांची हिंमत वाढते. अरे बाबा, आपल्याला तर समर्थन आहे, आपल्याला खूप ताकद मिळालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, तर आपण काहीही बोलायचं. आणि आता हे जे एकाच पक्षामध्ये राहून सगळं एक पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स जे बोलतो ना आपण, की एक बोलतो की मुस्लिमांची काही करायचं नाही आणि दुसरा बोलतो की नाही आपण विसरून जावा जे काही झालेलं आहे, आता आपल्याला मताची पुन्हा आम्ही भीक मागायला आलेलो आहे, आता आम्हाला मतदान करा. तर हे सगळं जे आहे ना ते राजनीतिकशी संबंधित आहे. म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये ज्या प्रकारचा चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ते कशामुळे? हे इंडिया अलायन्सची त्यांना अपेक्षाच नाही होती की इतके सारे सीट्स मिळणार आहे. आणि त्यांना माहित आहे की मुस्लिम समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांना निवडून देण्यामध्ये. आता त्यांना त्याच्यामध्ये काय पोलराइज करायचं आहे. तर सगळ्यात सोपं काय आहे की मुस्लिम समाजाला कशा आपण टार्गेट करता येते, की आपण खरेदी करायचं नाही, आपण कुठे हे नाही, इस्लाममध्ये हे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, अशा प्रकारचे बिनबुडावाचे काहीही स्टेजवर उभे राहून हे बोलणं आणि त्यांना ना थांबवता त्यांचं समर्थन करणे, हे महाराष्ट्राची आता एक नवीन परंपरा हे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांनी टाकलेली आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही कशी बघताय? ही स्ट्रॅटेजी कशी बघताय तुम्ही? एकीकडे आक्रमक वक्तव्य करायची, टोकाची वक्तव्य करायची आणि दुसरीकडे जवळ करायचं, आणि ते सुद्धा एकाच युतीमधल्या 2 पक्षांनी, आणि दोघंही एकमेकांबद्दल बोलायला तयार नाहीयेत. नाही, ते मी जसं बोललेलं आहे ना की पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स, की एका साइडला तुम्ही बुरखा मुस्लिम महिलांना देत आहे, गिफ्ट करत आहे. का देत आहे? की कारण त्यांना माहित आहे की इथे डिसाइडिंग वोट जे आहे ते मुस्लिम समाजातले आहे आणि जिथे मुस्लिम समाज जास्त संख्यामध्ये नाही आहे तर अशा प्रकारचे पिल्लूंना सोडायचे नितेश राणे सारखे, की तू तिथे जा आणि काय बोलायचं आहे, कारण इथे मुस्लिम समाज राहत नाही, मुस्लिम समाजाचा मत आपल्याला मिळत नाही. पण जिथे मेजॉरिटी ऑफ मुस्लिम्स आहे तिथे जाऊन, म्हणजे हे लोकांना बघून तर असं वाटतं की गिरगिट जे असते ना, आपण कहते हैं ना कि गिरगिट रंग बदलती है, तर इनको देखकर तो मैं ये कहता हूं कि गिरगिट भी शर्मा जाती होंगी कि अरे बाप, मेरे से भी ज्यादा ये तो रंग बदलने वाले लोग है करके, सिर्फ अपना फायदा हासिल करने के लिए देखे कैसा रंग बदलते जा रहे हैं. बर, शिल्पा बोडके आहेत आपल्यासोबत, शिवसेना शिंदे गटाच्या. शिल्पा बोडकेजी, सोयीचं राजकारण तुम्ही करताय असा आरोप तुमच्यावर केलेला आहे. कसं आहे की आमची जी शिवसेना आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना आमची उभी आहे ती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारावर चालते, आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर चालते. आणि शिवसेनेचं हिंदुत्व काय म्हणते तर सर्व जाती पंथ धर्माच्या लोकांना घेऊन चालणे, म्हणजे आमचं हिंदुत्व ज्या व्यक्तीचं, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, ज्याचं देशावर प्रेम आहे, ज्याचं राज्यावर प्रेम आहे, ते म्हणजे आमच्या शिवसेनेचं तो हिंदुत्व
ही विचारधारा बाळासाहेब ठाकरेची होती आणि त्याच्यावर आम्ही चालतो। आता जे प्रपोगंडा विरोधकांनी चालवलेला आहे जाती धर्मावरून, तर हे विरोधकांचं किंवा विरोधी पक्षातील नेत्यांचं विरोधकांनी नाही चालवलंय, सत्तेतल्या तुमच्या मित्रांनी चालवलंय, धर्माचे सत्तेतल्या तुमच्या मित्रांनी चालवलाय। आज तुम्ही ज्यांना सन्मानाने व्यासपीठावरती सन्मानित करताय, त्यांना भेटवस्तू देताय, त्यांच्या विरोधात तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार हे जाळ ओकतायत रस्त्यावरती। त्यांचं समर्थन मी करत नाही आणि त्या बाबतीत त्या पक्षाचे जे काही आमचे मित्रपक्ष असतील, त्या पक्षाचे जे कोणी आमदार किंवा नेते बोलत असतील तर त्याच्यावर त्यांचे प्रवक्ते उत्तर देतील आणि त्यांच्या या विधानाचं मी पक्ष म्हणून पण समर्थन करत नाही। परंतु मी शिवसेनेची बाजू इथे मांडू इच्छिते की आम्ही शिवसेना म्हणून जनसामान्याची सेवा ही आम्ही नेहमी करतच असतो। आपण सगळ्यांनी बघितलं की लाडकी बहीण योजना निघाली, त्यावेळेला समाजातील सगळ्या आमच्या भगिनींनी त्याचा लाभ घेतला, मुस्लिम भगिनींनी सुद्धा त्याचा लाभ घेतला। आम्ही ज्या वेळेला दौरे करत असतो, गावागावात फिरतो, तर मुस्लिम भगिनी साहेबांचं भरभरून कौतुक करतात आणि आमच्यासोबत प्रचार प्रसार करायला सुद्धा आमच्यासोबत येत असतात। सगळेजण शिंदे साहेबांबद्दल चांगलंच बोलतात। त्याच्यामुळे ज्या वेळेला समाजाशी निगडीत जेव्हा शिंदे साहेब काम करतात, तेव्हा कुठल्या जाती पंथ धर्माचा ते विचार करत नाही आणि त्यामुळे मी तर असं म्हणेन की विरोधकांनी हे प्रपोगंडा चालवण्यापेक्षा सामान्य जनतेचं काय मत आहे? ही तुमची सोयीची भूमिका का म्हणायची नाही? कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना अजानच्या स्पर्धा आणि असं काही कुराण पठणाच्या स्पर्धा वगैरे आयोजित करत होती, त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंवर कशा भाषेमध्ये आरोप केले होते ते आठवा। आणि आज इथे स्टेजवरती बुरखा ज्या वेळेला तुमच्याच पक्षाचे विद्यमान आमदार वाटतायत, त्यावेळेला त्यांच्यावर काय आरोप होतील आणि त्या आरोपांना तुम्ही कसं प्रत्युत्तर द्याल? त्यावेळेला हिंदुत्वाचे झेंडे तुम्ही मिरवलेले होते, आता काय झालं? नाही, असं काही नाही आहे की शिवसेनेचं हिंदुत्व हे जनतेच्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे। मग आता जर त्या एरियामध्ये जर बुरखा वाटून त्या लोकांना आनंद होत असेल, मग तो मुस्लिम समाज असेल तर ते समाजोपयोगी कार्य आहे ना, ते समाजासाठी केलेलं आहे। समाजातील लोकांना ज्या अपेक्षा आहे तिथले आमदार तिथल्या अपेक्षा पूर्ण करतात। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकारण आणण्याचं काहीच कारण नाही। उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यांच्या पक्षाने, त्यावेळेला एवढ्या का मुंग्या चावल्या? अजान स्पर्धा, कुराण पठण स्पर्धा केलेली होती, त्यावेळेला एवढ्या का मुंग्या चावल्या तुम्हाला? नाही, त्यावेळेला जे ते बोलले तर त्याच्यावरून काही ते वेगळा विषय असेल, परंतु शिंदे साहेब हे सदैव जनतेचा विचार करूनच काम करतात आणि आम्ही त्या पद्धतीने, आम्ही त्यांचे सैनिक सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने काम करतो। राजकारण करायचं म्हणून आम्ही कुठलंच काम करत नाही। आणि मी हेच सांगेल की आमचे आमदार खासदार आता केवळ निवडणूक आहे म्हणून काम नाही, परंतु सतत जनतेमध्ये असतात आणि तो व्यक्ती, ती सामान्य जनता ही कोणत्या धर्माची आहे, पंथाची आहे, कोणत्या जातीची आहे, हा विचार आम्ही करत नाही। इम्तियाज जी, काय म्हणायचं या उत्तरावर? नाही, मला हे सांगायचे आहे की आम्ही याचं समर्थन करत नाही, त्याचं समर्थन करत नाही। कोल्हापूरमध्ये जे अतिक्रमणाच्या नावाखाली गाजापूर सारख्या गावामध्ये फक्त मुस्लिमांचे घरं होते आणि त्या मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे मारण्यात आले होते, महिलांना मारण्यात आली होती, तोडफोड करण्यात आली होती, जाळपोळ करण्यात आली होती, त्यावेळी आपले हे शिवसैनिक जे सर्व जाती धर्माला मानणारे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे, आपण एकनाथ शिंदे साहेब कुणाच्याही जाती धर्माच्या बाबतीत विचार करत नाही, सर्वांसाठी काम करत आहे, का गेले नाही होते आपण तिथे? महिलांना आज तुम्हाला फक्त मतं पाहिजे, मतांची भीक पाहिजे म्हणून आज बुरखे तुम्हाला दिसायला लागले। आणि याच बुरख्यावरून जेव्हा इंदोरच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी एक मुलगी होती की तिने कॉलेजमध्ये जाऊन बुरखा घातली होती, तर तिथे किती हंगामा करण्यात आला होता। आणि याच पक्षांचे लोक, भारतीय जनता पार्टी पक्षाचे लोकांनी म्हटलं होतं की नाही, बुरखा घालायचं नाही, हे महिलांवर अत्याचार आहे, हे बुरखा घालणं। आणि आज स्वतः आपला इतकी लाचारी झालेली आहे एक एक मतासाठी की बुरखा आपण गिफ्ट करत आहे आणि म्हणता की नाही आम्ही सगळ्या समाजाच्या बाबतीत बोलत आहे। याचं उत्तर आपल्याकडे काही आहे तर द्या, लोकांना सांगा की आम्ही गजापूरला का गेले नाही होते। ते मुलीच्या कॉलेजमध्ये जे कर्नाटकच्या उडुपीचं प्रकरण जे होतं ते देशभरामध्ये गाजलं होतं। तुमचे प्रवक्ते टीव्ही चॅनलवर येऊन हे बोलत होते की नाही बुरखा कशाला घालायचे आहे। आज तुम्ही गिफ्ट करत आहे फक्त एक मतांसाठी। इतकी लाचारी झालेली आहे आणि आम्हाला प्रवचन देते की नाही एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांच्या बाबतीत विचार करतं। काय विचार करतं?
जेव्हा हे रामगिरी महाराज सारखे हे भोंदू बाबा सारखे लोक एका जाती धर्माच्या बाबतीत अशा घाणेरड्या प्रकारची प्रतिक्रिया देतो, तुमचे मुख्यमंत्री तिथे येऊन त्या सांगतो की तुमच्या केशाला मी हात लावू देणार नाही. काय मुख्यमंत्री एका जातीचे आहे? ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, माझेही मुख्यमंत्री आहे. पण त्या दिवशीपासून आम्ही त्यांचा आदर करायला सोडलेले आहे, कारण तो लायक नाही आहे त्या कुर्सीवर बसण्यासाठी. शिल्पा बोडकेंचं उत्तर घेते. किशोरीताई पण आपल्यासोबत आलेल्या आहेत. शिल्पा बोडके, थोडक्यात उत्तर द्या या आरोपांवरती. अशी दुटप्पी भूमिका मुख्यमंत्री का घेत आहेत? मला एवढंच म्हणायचं आहे की जसं इम्तियाजी जे म्हणत आहे की तुमचे ते त्यांना रामगिरी महाराजांना तुम्ही असं म्हटलं, तर आमच्या हिंदू धर्मातले जे आमचे गुरु आहे किंवा जे कोणी अन्वय आहे त्यांच्या बाबतीत आम्ही अपशब्द ऐकून घेत नाही, त्यांचंही आम्ही रक्षण करतो. परंतु समाजातील सर्व घटक मी सांगितलं की आमच्यासाठी समसमान आहे. जर आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहे तर मला वाटतं त्यांनी रामगिरी महाराजांच्या कार्यावर कर्तृत्वावर बोट नाही ठेवलेलं आहे. रामगिरी महाराजांच्या ज्या वक्तव्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलं, ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत, वक्तव्यावर त्यांनी बोट ठेवलंय. मुख्यमंत्री समर्थन करतात कसं त्याचं? मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की आमचे ते हिंदू धर्माचे आमचे ते अनुयायी, आम्ही त्यांच्यावर कुठलं हे केलेलं आम्ही त्यांना हे करणार नाही. परंतु त्यासोबतच जर ते मुस्लिम परिवाराचाही तेवढाच विचार करतात आणि जर आमच्या आमदाराने जर बुरखा वाटप केला असेल आणि त्यामुळे मुस्लिम जनता जर समाधानी असेल तर मला वाटते यांना मिरच्या लागायचं काहीच कारण नाही. किशोरी पेडणेकर आहेत आपल्यासोबत. किशोरीताई, आम्हाला कल्पना आहे भायखळ्यामधनं तुम्हाला तिकीट मिळण्याची चर्चा आता सुरू झालेला आहे, पण स्पष्टपणे विचारतो मी किशोरीताईंकडनं इम्तियाजी येते आपल्याकडे. स्पष्टपणे विचारतो, मिरच्या लागण्याचं कारण नाही आहे. हा, बोला बोला बोला, मुद्दा पूर्ण करा. मी किशोरीताईंकडे जाते. नाही, हे जे बोलत आहे ना की मिरच्या कशाला लागत आहे, म्हणजे आपल्याला जे पटतं ते ठेवायचं आणि नाही तर नाही, आम्ही ह्याचं हे करत नाही, त्याचं हे करत नाही. मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मला हे सांगा की अशा प्रकारचे प्रवचनामध्ये माणूस म्हणून कसं जगायचं आहे, लोक हे ऐकण्यासाठी येतं की तुमचा धर्म कसा वाईट आहे. हे एक महाराज बोलतो आणि त्याचा पोस्टमॉर्टम करतो त्या धर्माचा, आणि मग मुख्यमंत्री साहेब येऊन असं सांगतो की तुम्ही आमचे महाराज आहे, तुमच्या केशाला मी हात लावू देणार नाही आहे. काय देशामध्ये काय कायदा आहे, कानून आहे, नाही आहे? हेच जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला पिल्लू सोडलेला आहे, त्यांनी काय म्हटलेले आहे, तुमचे सहयोगी पक्षाचे ते आमदार आहे, काय म्हटलेले आहे की मुस्लिम समाज के एक एक मस्जिदों में घुस घुस के हम चुन चुन कर मारेंगे. आम्ही का हे ऐकायला बसलेले आहे का? देशामध्ये कायदा नाही आहे का? तुमचा गुंडा राज चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये, कोणीही उभे राहणार, काहीही बोलणार, आम्ही गप्प बसणार आहे, याचं समर्थन करता का? की राणे साहेबांनी जे बोललेले आहे ते की मुसलमानों के हम मस्जिदों में घुस घुस के चुन चुन कर मारेंगे, काही कायदा आहे का नाही आहे का? फक्त मतांसाठी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा ठेका आपण घेतलेला आहे. अरे सत्तेची लाचारी, तुम्हालाही घरी जायचं आहे. एकनाथ शिंदे आयुष्यभर काही मुख्यमंत्री राहणार नाही, 3 महिन्यानंतर तेही घरी बसणार आहे. पण असा समाजामध्ये करण्याचं जे काम करत आहे, एकदा रात्री झोपताना तुम्ही विचार करा याच्या बाबतीत. ठीक आहे, की आपण काय करत आहे, फक्त मतांसाठी, फक्त सत्ता घेण्यासाठी काय करत आहे, कोणत्या खालच्या पातळीवर आपण जात आहे. मुद्दा लक्षात आला इम्तियाजी. आपल्याला दुसऱ्या गेस्टकडे पण जावं लागेल. किशोरी पेडणेकर आहेत आपल्यासोबत. किशोरी, आम्हाला कल्पना आहे भायखळ्यामधनं तुमच्या तिकिटाच्या चर्चा सुरू झाल्यात, पण काय चाललंय काय तुमच्या मतदारसंघात? हे अचानक बुरखा वाटप वगैरे सुरू झालंय. खरं म्हणजे मी मागणी केली आहे, याचा अर्थ मला मिळाली असं होत नाही. पक्षप्रमुख ठरवतील त्याच्यावर आमचं सगळं कामकाज आहे. फक्त भायखळ्यामध्ये मी विभाग प्रमुख म्हणून काम करते, एक शिवसेना नेती म्हणून काम करते, आणि हे बघत असताना एका प्राण्यांचा आपण आता सरपटणारे प्राणी गांडूळ, दोन बाजूनी तोंड असतात, अशा वृत्ती आता गांडूळ वृत्ती वाढत चालले. एका गोष्टीवर ठाम राहत नाहीये. मुळात आमचं कायम सांगणं आहे की ह्या देशात जो राहतो, जो देशावर प्रेम करतो, तो नागरिक कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असू दे, तो आपला आहे. जो महाराष्ट्रात राहतो, जो मुंबईत राहतो, जो बाळासाहेबांचा कायदा कानून संविधान पाळतो, मग त्याला जाती धर्माचे रंग लावण्याचं कारणच काय? बाळासाहेबांचा तुम्ही नेहमी उच्चार करता. बाळासाहेबांनी तेच सांगितलंय की जो देशाच्या विरोधात उभा राहील, जो महाराष्ट्रामध्ये विरोधात उभा राहील,
जो मुंबईत विरोधात, तो मग कुठल्याही जाती धर्म पंथाचा तो आमचा विरोधक. याचा अर्थ सरसकट मुसलमान आम्ही कधीही द्वेष केला नाही, करत नाही, करणारही नाही. त्यामुळे ज्या लोकसभेला तुम्ही लोकांना एक चित्र दाखवलं की आम्ही एकदम कट्टरवादी हिंदुत्व, अरे हा कट्टरवादी हिंदुत्वच काय आम्हाला कळलेला नाही. नेमकं हिंदुत्व कट्टरवादी म्हणजे काय, आणि आपण एखाद्या समाजाचा एका धर्माचा इतका कसा काय राग करू शकतो आणि का करावा. जर तुम्ही जेव्हा शिवसेना एकत्र होती तुम्ही केला नव्हता हा राग, नक्की तुम्ही नव्हता केलेला हा राग. ज्या वेळेला शिवसेना एकत्र होती 2 गट पडण्यापूर्वी असे 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 अनेक आंदोलनं तुमची सुद्धा दिसली आहेत, अशी अनेक वक्तव्य त्या काळच्या तुमच्या नेत्यांची सुद्धा आलेली आहेत. भूमिका तुमची कशी बदलली सत्तेतनं बाहेर पडल्यानंतर, महाविकास आघाडीत गेल्यानंतर हे समोर आहे. मला बोलू दे ना. बाळासाहेबांनी 1995 साली मुसलमान एक मंत्री केला, हे तर खरं आहे. शाबीर शेख बाळासाहेबांनी ज्या वेळेला काही मुस्लिम त्यांना भेटायला गेले त्यावेळेला नमाजची वेळ झाल्यानंतर तुम्ही एवढे का चुळबुळताय, तर नाही माझी नमाजची वेळ झाली, तुला नमाजला जागा मी इथे दिली तर चालेल का. आणि तिथे नमाज मातोश्रीमध्ये नमाज पडायला 5-6 जण बसून नमाज पडले, हे तर तुम्ही बदलू नाही शकत. याचा अर्थ बाळासाहेबांनी सरसकट कधीही मुस्लिमांचा राग केला नाही. बाळासाहेब हिंदुत्व, नागरिकत्व, भारतीय हे मानणारेच होते. आम्ही राग आजही कोणाचा करतो, जो आमच्या देशाच्या मुळावर आहे, जो आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आहे, जो आमच्या मुंबईच्या मुळावर आहे. मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असू दे, त्याचा राग आम्ही. जलीलजी, माझी वेळ संपत आली, अगदी शेवटची 30 सेकंद. या भूमिकेबद्दल काय म्हणाल, ठाकरेंची बदललेली भूमिका? नाही, काय आहे की आपल्या सर्वांना माहित आहे की शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला होता. त्याचं प्रमुख कारण एक होतं की इनिशियली त्यांना साऊथ इंडियन्सला टार्गेट करायचं होतं, पण त्याचा जास्त परिणाम त्यांना दिसत नाही होता. मग त्यांना सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोणी दिसलं तर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राहणाऱ्या मुस्लिमांना. आपल्याला पेडणेकर ताईंना हे दाखवायचं आहे की एकदा आपण बाळासाहेब ठाकरेंचे जे स्पीचेस आहे ते ऐका की कशा प्रकारे ते मुस्लिम समाजाला आपल्या स्टेजवरून ते कशा संबोधित करायचे, काय शब्द ते वापरायचे. आता तुमची ही पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स झालेली आहे. सत्ता तुम्हालाही पाहिजे आहे. तुम्ही हा जो मुद्दा सांगितलात मगाशी, तुम्ही सांगितला होता की पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स, सोयीचं राजकारण हे कसं होत असतं. जिथे फटका बसतो त्या ठिकाणी सोय बघायची असते, जिथे पक्ष बदलतो त्या ठिकाणी सोय बघायची असते, आणि ही सोय एकच असते की सत्तेत कसं राहायचंय. अर्थात याला कुणीही अपवाद नाहीये, कुठलाही पक्ष अपवाद नाहीये. स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारेही अपवाद नाहीयेत आणि स्वतःला कट्टर इस्लामवादी म्हणणारे सुद्धा अपवाद नाहीयेत. राजकारणच आहे हे फक्त, आणि तेवढा एकच धर्म कदाचित ह्या राजकीय नेत्यांना कळतो आणि त्यातून ते समाजामध्ये अशा प्रकारे काहीतरी कालवायचा प्रयत्न करत असतात. शांततेसाठी करत असतील तर स्वागत आहे, पण असं कुठे जर किलविश कालवलं जात असेल तर तो धोका आहे जो सर्वसामान्यांनी आपल्यासारख्या मतदारांनी ओळखायला हवा. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.